तर निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाची शाखा आहे असे बोर्ड आता लावावे लागतील। आयोगाने आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही असं दानवेंनी म्हटलं। सत्ताधारी पक्षांच्या दबावाखाली आयोगाचं संपूर्ण कामकाज सुरू आहे। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर असमाधानी असल्याचं देखील आता दानवेंनी म्हटलेलं आहे। या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल? आता ज्या पद्धतीनं आपण पाहताय, दुबार नावं असेल किंवा इतर गोष्टींवर चर्चा झाली, समाधानी आहात? बिलकुल नाही, कारण आम्ही 3 दिवसापूर्वी मोर्चा काढला। या मोर्चात आम्ही ज्या मागण्या मांडलेल्या आहे त्याच्या आधी निवडणूक आयोगाला भेटून या मागण्या केल्या आहे। त्याची कुठलीही दखल निवडणूक आयोगाने घेतली नाही। निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करतं असंच म्हणावं लागेल। बरं, जे दुबार नावांचं वारंवार आरोप जो केला जात होता, फैरी झाडल्या जात होत्या, त्या संदर्भात एक स्टार जो आहे तो लावला जाणार आहे। स्टारला काय अर्थ आहे? याचाच अर्थ निवडणूक आयोगाला डबल टिबल सगळे नावं माहीत आहे, तुम्ही ते गाळले पाहिजे। आणि एक खुलासा ते करतात की आम्ही मतदाराला विचारायची गरज नाही। मतदाराचं रेसिडेन्स कुठे तुम्हाला माहिती आहे ना। नियम हाच सांगतो की जिथं रेसिडेन्स आहे तिथंच त्याचं मतदार यादीत नाव असावं। मी आता मुंबईला जातो आठवड्यातून 4 वेळेस म्हणून काय माझं नाव मुंबईला थोडी होऊ शकतं, माझं नाव इथंच राहणार आहे। त्याच्यामुळे जिथं रेसिडेन्स आहे तिथंच मतदार यादीत नाव असलं पाहिजे। मतदाराला विचारावं असं काही गरज नाही। पक्षप्रमुख येत आहेत आणि दौरा करतायत, काही परिणाम होईल? काय परिणाम होणार नाही। दौरा वेगळा, निवडणुका वेगळ्या। निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात। पक्षप्रमुख ठरल्याप्रमाणे दौरा करतील। नक्कीच आपण पाहताय, काही दिवसाच्या नंतर भाजपची शाखा म्हणून निवडणूक आयोग अशा प्रकारचा त्याचा शिक्कामोर्तब होतोय की काय, असा प्रश्न जो आहे तो माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।